तुम्ही एक ट्विट केलं होतं निवडणूक आयोगावर, निवडणुका पुढे ढकलल्यानंतर. बघा, आपण बघितलं असेल तर निवडणुका प्रचार चालू आहे, लोक प्रचार करतात आणि या प्रचारात अचानक कुठला तरी आदेश येतो आणि निवडणुका पुढे ढकलल्या. म्हणजे लोकांचा खर्च गेला, लोकांची मेहनत गेली आणि ह्या निवडणुका खऱ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. अनेक धनशक्ती आणि कार्यकर्ता अशा लढाई असतात आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ही कार्यकर्त्यांची राजकीय आत्महत्या आहे. कारण हा कार्यकर्ता कुठेतरी पत्रक कोणाकडून छापून घेतो, कोणाकडून पैसे 2 रुपये देत असतात, त्याच्यावरती निवडणुका तो लढवत असतो. आणि हे सगळं बघितल्यानंतर ह्या निवडणुका माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हायजॅक निवडणूक आहेत. ह्या निवडणूक आयोग हे डोकं ठेकवणं नाही करणं, हे वाक्य एकदम माझं बरोबर आहे की ह्यांना लक्षात येतं का नाही आपण काय करतोय. जर चालू निवडणुका आजपर्यंत माझ्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये चालू निवडणुका कधी बंद पडल्याच नाही, चालू निवडणुका बंद पडतात. म्हणजे आता हे निवडणुका लढवायच्या कशा, हा पहिला प्रश्न उपस्थित होतोय. आणि मग कोणासाठी लढवायचे आणि कोण, आणि खरं तर पाहिजे हा कार्यकर्ता घडवण्याच्या निवडणूक, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला हे ग्राउंड असतं आणि या ग्राउंडमध्ये तो तयार होत असतो. आपण बघितलं तर माझ्यापासून वरच्यापर्यंतचे नेते हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते, हे नंतर आमदार झाले, खासदार झाले, मुख्यमंत्री झाले. पण जर तुम्ही आता इथंच ब्रेक लावत असाल, इथं तुम्ही राजकीय सगळे ताकद लावून जर तुम्ही वार्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल, तुम्ही आरक्षण असेल, ही सगळी डोक्यात ठेवून तुम्ही जर हे लढणार असेल आणि तुम्हाला हे सगळं करायचं असेल तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचं कुठं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख असतील त्या काळामध्ये की ज्याला चेहरे नव्हते, ज्यांना काय राजकीय घराणेशाही नव्हती, अशा लोकांना आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करण्याचं पुण्यकर्म त्यांनी त्या काळामध्ये केलं. आजची परिस्थिती दिसते का, तर अजिबात दिसत नाही. ह्याच्यामध्ये भांडवलशाही, भांडवलदाराचा मुलगा आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या निवडणुका ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप म्हटलं तर वावगं ठरणार नाही, राजकीय हस्तक्षेप आहे. आपल्या पुणे महानगरपालिकेची निवडणुका सोप्यात बघा, या 7-8-10 वर्षामध्ये प्रभाग रचनेपासून सुरुवात होते. प्रभाग रचनेमध्ये आयुक्त, मग तिथले ते अधिकारी, हे सगळे बसून सत्ताधारी लोक एकत्र बसून ह्या प्रभाग रचना करत असतात. मी थेट आरोप करणारा कार्यकर्ता आणि हे चुकीचं नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत तर काही कार्यकर्ते मध्ये म्हणले निवडणुका नाही लढवल्या तरी चालते, तुम्हीच घ्या 165 घ्या आणि तुम्ही लढा आणि तुम्हीच जिंका. हायजॅक केल्यात निवडणुका किंवा राजकीय हस्तक्षेप, थेट कुणाचा हस्तक्षेप होतो याच्यामध्ये? नाही, आता ह्याच्यामध्ये तुम्हालाही नाव माहिती आहे, मला बी माहिती आहे. आता काय माझ्या तोंडातून नाव नका घेऊ, पण हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि जो कार्यकर्ता निवडून येणार आहे कुठल्याही पक्षाचा, त्याला त्याची इमेज जाणार नाही, आमच्यामुळे तू, तुझ्यामुळे आम्ही नाही. पक्षापूर्वी म्हणायचा कार्यकर्त्यांमुळे आमचा पक्ष, आता आमच्यामुळे तू कार्यकर्ता आहे, तुला गाडवायचं का, तुला तिकीट द्यायचं का, तुला काय करायचं, आमच्या हातात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.